स्वामी सेवेत असताना काही गोष्टींचे भान राखणे अतिशय खूप जास्त महत्त्वाचे असते. प्रत्येक जण ज्याला जशी जमेल तशी सेवा मात्र करत असतो किंवा स्वामी करून घेतच असतात आपल्याकडून स्वतः. कधी कधी असं होतं, आपण असं करतो तसं करतो असं सांगून क्लेश उत्पन्न नेहमी करत असतो. स्वतःचे मन दूषित होते, ते तर होतेच, पण समोरच्या व्यक्तीचेही आपण नुकसान करतो हे आपल्या ध्यानात कधी येत नाही. मी एवढी वर्ष सेवा करीत आहे, मला सेवेतील सगळं कळतं. मी तीर्थयात्रा सुद्धा खूप केली आहे, पारायण नेहमीच चालू आहे. थोडक्यात आता मला अधिक सेवा करायची काही गरज नाही, मी मुक्त आहे. हा भ्रम अनेक लोकांच्या डोक्यात घर करून बसलेला आहे किंवा बसत असतो. काही तर भांडणात हेही ऐकायला मिळतं की मी 4 पावसाळे जास्त बघितले आहे. पण नुसते पावसाळे बघून उपयोग काय? त्या पावसाळ्यात अहंकार, लोभ, रागीटपणा, स्वार्थीपणा नावाच्या चिखलात नेहमीच पडत असतो. पुन्हा कपडे मळलेले, मग सेवा करून काय उपयोग? अहो, सेवा फक्त 15 मिनिटं करा, स्वामी त्यातही प्रसन्न होतात. नाहीतर नुसता देखावा करण्यासाठी किंवा मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे दाखवण्यासाठी सेवा करा, त्याला काही उपयोग नाही. स्वामी भावभक्तीचे भुकेले आहेत. शिळी भाकरी सुद्धा ते आवडीने खातात. त्यांची पंचपक्वान दूर लोटली आहेत, कारण त्यात भक्ती नसायची. समाधानाने शिळी भाकरी खाल्ली तरी ती चांगली पचते, मात्र वाद विवाद करून किंवा मन अशांत ठेवून पंचपक्वान खा, त्याने समाधान कधीच भेटत नाही. म्हणून आपल्या बोलण्याने माणसं तोडू नका, कारण ज्याची पुण्याई आहे तो दरबारात येतो. हे जरी खरं असलं तरी आपल्या बोलवण्याने समोरच्याची व्यक्ती अपमानित होते, तेही सानिध्यात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा, तुम्ही आमच्यापेक्षा किती मोठे आहात किंवा तुम्ही काय केलेलं आहे हे सांगण्यापेक्षा आता तुम्ही काय करता आहात आणि आपल्याकडून किती सेवा महाराज करून घेत आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने आज दुर्गाष्टमी होती आणि अष्टमी असल्यामुळे छान अशी सकाळी सकाळी कुंकुमार्जन करून घेतलेलं होतं आणि नवमी सुद्धा होती, तर म्हटलं चला अष्टमी नवमी या दोघं तिघी दिवशी छान असं कुंकुमार्जन करून घेतलं. दुर्गाष्टमी हा दिवस इतका छान असतो कुंकुमार्जन करण्यासाठी, तर कुंकुमार्जन झालं, सकाळी छान अशा सेवा झाल्या, नंतर केंद्रात सुद्धा हवनयुक्त पाठ झाले, अष्टमीचं हवन होतं. त्यानंतर पाठ वगैरे झाले, घरी आरती वगैरे करून घेतली आणि नंतर दुपारची जी काही कामं होती ती आवडली. संध्याकाळच्या जेवणामध्ये आज अष्टमी असल्यामुळे देवाचा स्वयंपाक असतो आणि देवीला प्रिय म्हणजे ती चकरीची भाजी. आता चकरी म्हणजेच काय, तर ही सुद्धा गंगाफळचा एक प्रकार आहे. खायला सुद्धा तितकीच टेस्टी, अप्रतिम, बनवायला सुद्धा इझी बनते. तर मी चकरी जी काही आणली होती मार्केटमधून ती छान अशी चिरून घेतलेली होती, त्याला पाण्यात टाकून दिलं, छान अशी वॉश केली, नंतर 2 मिरच्या, थोडंसं आल्याचं तुकडं आणि थोडंसं 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या या छान अशा पेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर थोडंसं तेल घेतलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, नंतर जी काही पेस्ट होती ती सुद्धा त्यामध्ये टाकून दिली आणि नंतर चकरी त्याच्यामध्ये टाकून दिली. चकरी टाकून झाल्याच्या नंतर थोडासा त्याच्यावर किचन किंग गरम मसाला, नंतर हळद आणि धनापूड पावडर आणि नंतर कोथिंबीर छान असं टाकून दिलं. त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकायचं असतं. गरम पाणी टाकल्याने काय होते, ती लवकर मॅश होते आणि छान होते. ती साईडला शिजत होती तोपर्यंत इथे जी काही उडदाची डाळीचे वडे सुद्धा आपल्याला बनवायचे असतात देवीच्या नैवेद्यामध्ये. तर उडदाची डाळ 1 कप टाकलेली होती, कारण मला 2-3च वडे बनवायचे होते, म्हणून त्याची सुद्धा छान अशी तिला वॉश करून घेतली आणि ती काळी कोत्रे असल्यामुळे तिला जास्त वॉश करावी लागते. वॉश करून झाल्याच्या नंतर तिची पेस्ट बनवून घेतली. त्याच्यानंतर इथे सुद्धा थोडंसं जिरं आणि 2 मिरच्या, अद्रक, लसूण अशी याची सुद्धा पेस्ट केली आणि याच्यामध्ये शोप सुद्धा घेतलेली होती, कारण शोपने सुद्धा टेस्ट वेगळीच लागते. त्याच्यानंतर छान हिरवीगार कोथिंबीर गार्निश केली. याच्यामध्ये हळद, मिरची पावडर हे सुद्धा टाकलेलं होतं आणि मीठ टाकलं. नंतर थोडीशी जास्तीची हळद टाकली, कारण कलर जास्त येत नव्हता म्हणून, आणि छान अशी पेस्ट म्हणजे पूर्ण मिक्स करून घेतलं. जेवढं मिक्स करून ठेवता येईल तेवढं ठेवायचं, त्याच्यामुळे वडे सुद्धा छान येतात, लुसलुशीत येतात आणि फुगतात सुद्धा. तर इथे सुद्धा असं मिक्स वगैरे करून ठेवलं होतं. तोपर्यंत साईडला कणिक वगैरे मळून सुद्धा ठेवलेली होती, कारण मला आता गरमागरम म्हणजे माझी खीर साईडला बनलेली होती. खीर सुद्धा मी केव्हाची दुपारचे तांदूळ होते ते सुद्धा भिजत टाकलेले होते आणि साईड बाय साईड माझी संध्याकाळची आरती वगैरे करून झाली तोपर्यंत माझी खीर बनवून झालेली होती. नंतर आता लगेच भाजी बनवली आणि वड्यांचं सुद्धा मी साईडला भिजवून ठेवलेलं होतं आणि तोपर्यंत कणिक मळून इथे गरमागरम पुऱ्या सुद्धा गोल गटून माझ्या काढण्या सुरू होत्या. तेल जास्त घेतलं ना का पुऱ्या सुद्धा छान निघतात. मला आधी एवढ्या पुऱ्या जमायच्या नाही, पण आता अगदी परफेक्ट पुऱ्या जमतात,
कारण काय होतं ना, तेलापासून थोडा माझा जीव घाबरतो हात वगैरे जळण्यासाठी, म्हणून मी हळू सोडत असते. तरी मात्र आज छान अशा पुऱ्या जमलेल्या होत्या. अर्थातच काय तर मनापासून स्वयंपाक केला तर सर्व काही ठीक होतं आणि आज अष्टमी होती, देवाचा दिवस होता. म्हणून देवीला सुद्धा नैवेद्य तितकाच छान आणि सुंदर माझ्याकडून बनवून द्यायचा होता. म्हणून सर्व काही अगदी व्यवस्थितरित्या स्वयंपाक माझा बनलेला होता आणि चकलीची भाजी तर खरंच तुम्हाला सांगते इतकी छान आणि टेस्टी झाली होती ना, का बस. आमच्या असं बघितलं तर बऱ्यापैकी ठिकाणी चकरी काल मिळाली नव्हती, मात्र आम्हाला आवर्जून मिळाली. मला सुद्धा खूप जास्त आवडते ही चकरीची भाजी. तर अशा प्रकारे छान गरमागरम पुऱ्या काढून घेतल्यात, सुद्धा तळून घेतलेले होते आणि 4-5 वडे तळून झाल्याच्या नंतर आता मग संध्याकाळच्या नैवेद्याची तयारी झाली. इथे वडे सुद्धा माझे बनवून तयार झालेले होते आणि इथे मी एक छोटे हे घेतलेली होती कॅरी बॅग, त्याच्यावर असं पाणी लावून व्यवस्थित असे वडे छान गोल गटून थापून घेत होती. नंतर एक मध्ये असं गोल खंड पाडून नंतर त्याच्यामध्ये वडे तळत होती आणि वड्यांना सुद्धा बऱ्यापैकी बऱ्यापैकी तेल होतं, म्हणून बघा कितके छान आणि टम असे वडे फुगलेले होते. त्याच्यानंतर लगेच तिथे नैवेद्याची तयारी केली. नैवेद्यामध्ये बघा खीर वगैरे सुद्धा छान अशी बनवून झालेली होती आणि ती थंड सुद्धा होत होती तोपर्यंत. इथे 2 ताटं बनवायची होते. एक म्हणजे कलश पूजन जे आहे आपलं देवीसाठी आणि एक म्हणजे महाराजांसाठी. दोघांसाठी खीर टाकून घेतली आधी. त्याच्यानंतर वडे घेतले आणि पुऱ्या घेतल्या. वडे आणि पुऱ्या या दोघी वस्तू जेव्हा मी तळत असते ना, तेव्हा मी लक्षपूर्वक म्हणजे मी बटर पेपरचा यूज करत असते. याच्यामध्ये सुद्धा मी डब्यामध्ये बटर पेपर ठेवलेला होता. म्हणजे बटर पेपरने जे तेल आहे ते ॲब्झॉर्ब करून घेत असतं आणि अगदी चिकट किंवा तेलकट कोणतीही वस्तू होत नाही आणि खाण्यासाठी सुद्धा पुऱ्या आणि वडे तितकेच टेस्टी झालेले होते, कारण तेल अजिबात नव्हतं त्याच्यामध्ये. म्हणून बटर पेपरचा वापर केला. त्याच्यामध्ये काढून घेतल्यानंतर इथे 2 पुरी, वडे आणि खीर असं घेऊन घेतलं. त्याच्यामध्ये नंतर भाजी सुद्धा टाकून घेतली. बघा भाजी किती छान झालेली होती. दिसायला तितकी अप्रतिम होती, तर खाण्यासाठी तर खूप टेस्टी होती. त्याच्यानंतर माझा सुद्धा उपवास होता आणि म्हणून मी आधी नैवेद्यासाठी 2 ताटे तयार करून घेतले. नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि मला सुद्धा उपवास वगैरे सोडायचा होता, कारण अष्टमीचा उपवास होता आणि म्हटलं म्हणून चला 8 पर्यंत नैवेद्य वगैरे अर्पण करून घेते. त्याच्यानंतर आपण उपवास सोडायला मात्र मोकळी. नंतर इथे सुद्धा संध्याकाळची आरती झाली. छान अशी आरती झाली संध्याकाळची, धूपदीप ओवाळल्यानंतर लगेचच मी इथे सुद्धा नैवेद्याचे 2 ताटं तयार केले आणि दोघींकडे नैवेद्य वगैरे अर्पण करून घेतला. नैवेद्य अर्पण करताना तर तुम्हाला माहितीच आहे, आपण केंद्राप्रमाणे नैवेद्य वगैरे अर्पण करत असतो. म्हणून छान असा व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने नैवेद्य वगैरे अर्पण करून झाला आणि त्याच्यानंतर मी सुद्धा जेवण वगैरे केलं आणि किचन वगैरे आवरून असं तयार झालेलं होतं आमचं.
तर आमच्याकडे अशा पद्धतीने देवाचा स्वयंपाक करतात, कारण अष्टमीला आमचा देव असतो म्हणून आज अशा पद्धतीने देवाचा स्वयंपाक केला. चकरीची भाजी, खीर, पुरी आणि वडे. सो तुमच्याकडे स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच छान छान डेली ब्लॉग्स बघायला मिळतील. आजूबाजूला जी कलरफुल रांगोळी काढली होती बघा सदाफुलीची, ती सुद्धा तितकी छान दिसत आहे. नंतर इथे सुद्धा वेगवेगळ्या रांगोळ्या छोट्या छोट्या होत्या, त्या सुद्धा काढून घेतलेल्या होत्या, त्या की दररोज देवपूजेमध्ये काढत असते. आणि नंतर महाराजांना सुद्धा नैवेद्य वगैरे अर्पण केला. आणि त्याच्यानंतर आता आमचं देवघर काहीसं असं दिसत होतं, कारण ह्या वेळेस नवरात्रीमध्ये खूप जास्तीचे फुलं मी आणलेले होते आणि दररोज देवांना बऱ्यापैकी फुलंही अर्पण होत होती. आणि जितके फुलं असले ना तितकं मला देवघर किंवा देवपूजा करायला खूप जास्त आवडतं, कारण जितके फुलं देवघरामध्ये ठेवले तितके देव सुद्धा सुंदर दिसतात आणि आपलं देवघर सुद्धा. आणि मोरपीस सुद्धा वरती मी अशा प्रकारे लावलेले आहे. सो असा होता आमचा आजचा दिवस. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.